नमस्कार मित्रांनो. आज आपण दुसऱ्या प्रकरणातील दुसरी संकल्पना यामध्ये मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स या संकल्पनेविषयी आज माहिती आपण समजून घेणार आहोत. भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे ही स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. लोकशाही देशामधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात, ज्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 पासून ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्ट या नावाने देखील संबोधित केले जाते. भारतीय संविधानकर्त्यांनी मूलभूत हक्क हे अमेरिकन राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहेत असे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. भारताच्या राज्यघटनेतील भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांची एक मोठी किंवा समावेशक अशा स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही हक्कापेक्षा अधिक विस्तृत स्वरूपामध्ये भारतीय संविधानामध्ये स्पष्ट केलेले आहेत. मूलभूत हक्क म्हणजे काय? देशाच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हणतात का? म्हणजेच घटनेतील मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये नसलेल्या इतर कोणत्याही हक्काला मूलभूत हक्कांचा दर्जा प्राप्त होत नाही. यावरून आपल्याला असे म्हणता येऊ शकेल की राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ आहे असे देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे अधिकार न्यायप्रविष्ट असतात व त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेता येऊ शकतात असे देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक आहे. तसेच हे अधिकार खाजगी व्यक्तीमार्फत देखील प्राप्त केले जाऊ शकतात. मूलभूत अधिकार ही संकल्पना सांगत असताना त्याच्या महत्वाविषयी देखील आपल्याला थोडक्यामध्ये विवेचन या ठिकाणी करता येऊ शकेल. मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना संपूर्ण शारीरिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक तसेच विकास सुनिश्चित करतात. यामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश होतो, ज्यातून जीवन जगण्यायोग्य जे काही महत्वाचे घटक आहेत ते आपल्याला या अधिकाराच्या माध्यमातून मिळत असतात. हे अधिकार बहुसंख्याकांच्या राज्यकारभारासाठी, लोकशाहीजन्य नीती मान्यतेसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर देशातील अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करता येऊ शकते. कोणतीही लोकशाही व्यवस्था अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासारख्या हक्काविना वंचित राहू शकत नाही असे देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. मूलभूत अधिकार देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करत असतात असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मूलभूत अधिकार देशामध्ये एकाधिकारशाही व जुलमी सत्ता प्रस्थापित होण्यास प्रतिबंध करून राज्यसंस्थेच्या आक्रमणापासून जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात. ते कार्यकारी मंडळाच्या कृतीवर, कायदेमंडळाच्या असंगत कायद्यावर मर्यादा घालण्याचं देखील काम करतात. थोडक्यात असे आपल्याला म्हणता येऊ शकेल की मूलभूत हक्क हे अतिशय महत्वपूर्ण आहेत. मूलभूत हक्क ही संकल्पना मांडत असताना किंवा भारतीय संविधानातील तरतुदींचा अभ्यास करत असताना त्याचे काही वेगळेपण देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मूलभूत हक्क याचं वेगळेपण सांगत असताना, त्याचे वैशिष्ट्ये अभ्यासत असताना घटनेचा तो अविभाज्य भाग आहे. मूलभूत अधिकार घटनेचा अविभाज्य भाग असून तो साधारण कायद्यानुसार बदलता किंवा रद्द करता येत नाही. त्यासाठी कलम 368 मधील घटना दुरुस्तीच्या पद्धतीचाच वापर करावा लागतो. घटनेचा सर्वात विस्तृत भाग 3 मध्ये जगातील कोणत्याही घटनेतील मूलभूत हक्कापेक्षा अधिक विस्तृत व विश्लेषणात्मक स्वरूप यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार नैसर्गिक हक्क नव्हेत. घटनेतील मूलभूत हक्क हे निसर्गाने मानवाला मानव म्हणून जन्माला आल्यामुळे मिळणारे किंवा बहाल केलेले नैसर्गिक हक्क नाहीत.
फक्त घटनेत उल्लेख केलेले हक्कच मूलभूत हक्क आहेत. या यादीमध्ये नसलेल्या कोणत्याही इतर हक्कांचा मूलभूत हक्कांचा दर्जा देता येऊ शकत नाही. दुसऱ्या भाषेत घटनेत उल्लेख केलेल्या नैसर्गिक हक्कांना मूलभूत हक्क म्हणता येत नाही, असं देखील आपल्याला त्याचं वेगळेपण या ठिकाणी सांगता येऊ शकेल. काही हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध असतात. यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की भारतीय संविधानाचं 12वं कलम जर आपण अभ्यासलं आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मूलभूत हक्काशी संबंधित विविध तरतुदीमध्ये राज्यसंस्था हा शब्द वापरण्यात आला आहे. याचा अर्थ भाग 3 मधील कलम 12 मध्ये देण्यात आलेला आहे. आता सत्ता या किंवा राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? भारताने शासन व संसद म्हणजेच संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे आहेत. घटक राज्य शासन व विधिमंडळ म्हणजेच घटक राज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे आहेत. तर सर्व स्थानिक प्राधिकरणे, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद यामध्ये समाविष्ट होतात. तसेच भारताच्या राज्यभूमीतून किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकरणे. राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापकतेने लावला आहे. यामध्ये अशा सर्व साधनांचा, अभिकरणांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी वित्तीय सहाय्य मिळते, ज्यावर सरकारी नियंत्रण आहे, जी सार्वजनिक कार्य पार पाडतात, ज्यावर सरकारी कामे करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अशा सर्व प्राधिकरणांना राज्यसंस्था म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानाचं कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत असलेलं किंवा त्याचं आपल्याला त्यानुसार कायदे झालेलं हे देखील एक महत्त्वाचं या ठिकाणी सांगता येऊ शकेल. भारतीय संविधानाच्या कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वज्ञानाखाली तरतूद करण्यात आली आहे की 13(2) नुसार राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्याचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणात शून्यतः असेल. म्हणजेच नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी ठरवण्याचा अधिकार प्राप्त आहे. सर्वोच्च न्यायालय असा अधिकार कलम 32 अन्वये तर उच्च न्यायालयाला असा अधिकार कलम 226 अन्वये हे प्रदान करण्यात आलेले आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकेल. भारतीय संविधानातील कलम 3 मध्ये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे, कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती देण्यात आली आहे. यामध्ये कायमस्वरूपी कायदे संसद व विधिमंडळाने केलेले असावेत. तात्पुरते कायदे राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले अध्यादेश आहेत. वैधानिक कार्यकारी विधिनियम यामध्ये आदेश असेल, पोटनियम असेल किंवा नियमने असेल किंवा अधिसूचना यांची देखील उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. थोडीशी पार्श्वभूमी अभ्यासल्यानंतर आपल्याला मूलभूत अधिकार या संकल्पनेकडे जायचं आहे, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं देखील आपण म्हणू शकतो. फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकाराविषयी अभ्यास करत असताना भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत या वेगवेगळ्या कलमांमध्ये मूलभूत अधिकार हे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचा मूळ भाग जर आपण अभ्यासला तर मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचे 7 अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 समानतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24, धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 व 30, संपत्तीचा हक्क कलम 31 आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32. मात्र संपत्तीचा हक्क 44व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच 1978 मध्ये मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. तो भाग
भारतीय संविधानाच्या 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300 पोटकलम अ मध्ये तो आज कायदेशीर हक्क किंवा लीगल राईट्स म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे भारतीय संविधानात सध्या 6 मूलभूत अधिकार आहेत असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. या 6 जे मूलभूत वेगवेगळे अधिकार आहेत या प्रत्येक अधिकाराविषयी आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यास करता येऊ शकेल. आपण एक एक अधिकार या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. पहिला जो मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल की समानतेचा हक्क. भारतीय संविधानाच्या कलम 14 ते कलम 18 या वेगवेगळ्या कलमांमध्ये समानतेचा हक्क हा स्पष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला प्रत्येक कलमांचं या ठिकाणी सविस्तरपणे त्याचा अभ्यास करता येऊ शकेल किंवा त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकेल. यामध्ये असं म्हटलेलं आहे 14व्या कलमानुसार कायद्यापुढे समानता, इक्वेलिटी बिफोर लॉ असं देखील याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून राज्यसंस्था असेल किंवा कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही हा मूलभूत हक्क भारताने नागरिकास परकीय व्यक्तींनाही प्राप्त आहे. तसेच त्यातील व्यक्ती कायदेशीर व्यक्तींचाही समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळे संस्थांचा देखील समावेश आहे. आपल्याला या इक्वेलिटी ऑफ बिफोर राईट मध्ये सांगत असताना कायद्यासमोर समानता हे स्पष्ट करत असताना कोणताही व्यक्ती श्रीमंत असेल, गरीब असेल, उच्च असेल, निम्न असेल, सरकारी असेल, गैर सरकारी असेल, कायद्याच्या समोर हा समान स्वरूपाचा आहे. देशातील न्यायालयामार्फत प्रशासनात केला जाणारा साधारणतः कायदा हा व्यक्तींना सारख्या स्वरूपात लागू असेल. कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार नाहीत. कायद्याचे समान संरक्षण सर्वांना प्राप्त झालेले आहे. यामध्ये समान परिस्थितीत समान वागणूक, कायद्याने प्रदान केलेल्या अधिकाराच्या तसेच जबाबदारीच्या बाबतीत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू करणे म्हणजेच भिन्न परिस्थितीतील व्यक्तींना एखादा कायदा भिन्न प्रमाणे लागू करणे असे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. भारतीय संविधानाच्या कलम 14 मध्ये समानतेचा हक्क प्रदान करत असताना वर्गनिहाय कायद्यांना सहमती देण्यात आलेली नाही. व्यक्तीच्या पर्याप्त वर्गीकरणास सहमती देते, मात्र वर्गीकरण असंगत, कृत्रिम किंवा वरवरचे नसून ते मुख्यतः भरीव स्वरूपाचे असले पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं 15वं कलम वंश असेल, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून या देशातील दोन व्यक्तींमध्ये, दोन समूहांमध्ये भेदभाव करण्यास स्पष्ट स्वरूपाची मनाई करण्यात आलेली आहे. यामध्ये भेदभाव हा केवळ 2 निर्णायक शब्द आहेत. भेदभाव म्हणजे व्यक्तीमध्ये प्रतिकूल ठरेल असा विभेद निर्माण करणे होय. केवळ शब्दावरून नाही तर नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव या देशात केला जाणार नाही असे देखील कायद्याने स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 16व्या कलमामध्ये असं म्हटलं की सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी असेल. जे काही आपण नोकरी म्हणतो किंवा इतर जे काही सार्वजनिक स्तरावर किंवा शासकीय स्तरावर जे काही समान स्वरूपाचं धोरण हे भारतीय संविधानाच्या 16व्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजेच रोजगार किंवा नेमणुकी संबंधी सर्व नागरिकांना समान संधी असेल. भारतीय संविधानाच्या कलम 16 आणि पोटकलम 2 नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी पात्र असणार नाही असं देखील यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये सांगता येऊ शकेल केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवासी असण्याची आवश्यकता देखील बंधनकारक करण्यात आलेली आहे. हे भारतीय संविधानाच्या कलम 16 आणि पोट कलम
3 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर समानतेच्या अधिकारामध्ये 17व्या कलमामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे, तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेलं आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता कायद्यानुसार हे शिक्षेस पात्र देखील करण्यात आलेली आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. म्हणजे या देशामध्ये जी अस्पृश्यता आहे ती पूर्णतः कायद्याने नष्ट केलेली आहे. यासाठी भारत सरकारने वेगवेगळे अनेक स्वरूपाचे कायदे या ठिकाणी केलेली आहेत. 1955 मध्ये सहमत करण्यात आलेला अस्पृश्यता कायदा असेल, त्याचबरोबर 1976 मध्ये यामध्ये नागरी अधिकार संरक्षण कायदा याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि मुख्यतः नागरी अधिकार हा जो संरक्षण कायदा होता तो भारतीय संविधानाच्या कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आल्यामुळे व्यक्तीस तो प्राप्त होणार आहे, असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तसेच शेवटचं कलम आपल्याला या पहिल्या मूलभूत अधिकारामध्ये सांगता येऊ शकेल, किताब नष्ट करणे किंवा या देशामध्ये जो विशेष अधिकाराने दिला जाणारा आहे, या देशामध्ये कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या नावावरून कुठलाही सन्मान हा दिला जाणार नाही. तर तो भारतीय नागरिक असला पाहिजे. त्याच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक, त्याच्याकडे असणाऱ्या पात्रतेच्या आधारावर त्याला एखादं पद स्वीकार करता येऊ शकेल, अशा स्वरूपाचं देखील भारतीय संविधानाच्या या 18व्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांकडून जी काही पदं दिली जात होती त्याच्यामध्ये महाराजा असेल, राजबहादूर असेल, रायबहादूर असेल किंवा दिवाण असेल किंवा इत्यादी जे काही पदं किंवा सन्मान त्यावेळेस दिला जात होता तो देखील यामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे, असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. म्हणजे भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचा विचार करत असताना जो पहिला मूलभूत अधिकार आहे समानतेचा अधिकार, याच्यामध्ये आपल्याला भारतीय संविधानाच्या कलम 14 पासून ते कलम 18 पर्यंत या वेगवेगळ्या कलमांमध्ये त्याचं स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे. थँक्यू.